ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। बुल्डाना जिले के मलकापुर शहर में जागर मल्टीपर्पज फाउंडेशन ने सड़क सुरक्षा, पर्यावरण संरक्षण और शारीरिक स्वास्थ्य को बढ़ावा देने के लिए भव्य साइकिल रैली आयोजित की। ये रैली 18 जनवरी 2026 को महाराणा प्रताप चौक, वानखेड़े पेट्रोल पंप से शुरू होकर तहसील चौक, नीमवाड़ी चौक होते हुए नूतन विद्यालय पर संपन्न हुई। रैली में कक्षा 7 और उससे ऊपर के स्टूडेंट्स, उनके पेरेंट्स की अनुमति से और पर्यावरण प्रेमियों ने सक्रिय रूप से हिस्सा लिया। सभी ने ट्रैफिक नियमों का पालन करते हुए रैली पूरी की। रैली में भाग लेने वाले 5 लकी स्टूडेंट्स को पुरस्कार दिए गए, जिसमें साइकिल और स्पोर्ट्स सामग्री शामिल थी। प्राइज वितरण समारोह की अध्यक्षता डॉक्टर अरविंद कोलते ने की। मुख्य अतिथि के रूप में सॉफ्टवेयर इंजीनियर माधव चौधरी पुणे उपस्थित थे। साथ ही आरएसएस के राजेश महाजन, दामोदर लखानी और एपीएमसी चेयरमैन संजय काजले ने भी कार्यक्रम में भाग लिया। डॉक्टर नितिन बा हाटे और डॉक्टर अरविंद कोलते ने बताया कि इस पहल का उद्देश्य स्टूडेंट्स में खेल और शारीरिक स्वास्थ्य के प्रति रुचि बढ़ाना और जनता में पर्यावरण के प्रति जागरूकता फैलाना है। जागर मल्टीपर्पज फाउंडेशन नियमित रूप से एनवायरमेंट फ्रेंडली, हेल्दी और देशभक्ति प्रेरित कार्यक्रम आयोजित करता है, जिससे हर साल बड़ी संख्या में लोग जुड़ते हैं। दरवर्षी जागर फाउंडेशनच्या वतीने आपण ही सायकल रॅली काढतो। तर या रॅली मागचा उद्देश असा आहे की पर्यावरण संवर्धन, रस्ता सुरक्षा आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य या 3 विषयावर जनजागृतीसाठी आपण ही सायकल रॅली काढत असतो। कारण बहुतेक कार्यक्रमाला लोक अशाच वेळेत जातात की तिथं आपला काहीतरी मतलब असेल किंवा तिथं करमणूक होत असेल किंवा एखादा भावनिक प्रसंग जसं धार्मिक वगैरे कार्यक्रम असतो। पण पर्यावरण सारख्या कार्यक्रमाला म्हणजे सायकल रॅली आपण पर्यावरण संवर्धन किंवा इतर जनजागृतीसाठी करतो। अशा कार्यक्रमाला आपण आजच नाही तर मागील 2017 पासून आम्ही सायकल रॅली काढतोय आणि इतक्या संख्येने आपण इथे येतात, त्याबद्दल तुमचं खास करून अभिनंदन करतो। संवर्धन आज काळाची गरज आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे होणारे आजार पण खूप वाढले। तर पर्यावरण संवर्धन आपण कशा प्रकारे करू शकतो? सर्वात प्रथम तर आपण जे झाडे ते झाडांची वृक्षतोड कमी केली पाहिजे। त्यानंतर नवीन झाडं आपण लावली पाहिजेत आणि या अनुषंगाने आम्ही जागर फाउंडेशनच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये जसं शक्य होईल तिथं जिथं झाडं जगू शकतात, खूप मोठ्या प्रमाणात नाही पण जिथं झाडं जगू शकतात अशा ठिकाणी कमी प्रमाणात का होणार वृक्षारोपण करतो। वाढदिवसाला झाड भेट द्यायचं, जेणेकरून मी आताच म्हटलं भावनिक अटॅचमेंट आहे इमोशनल, तर आपण त्याकडे जास्त लक्ष द्या। आपल्या वाढदिवसाला झाड दिलं म्हणजे समोरच्याला पण वाटते आपल्या वाढदिवसाला दिलेलं आहे, आपण ते लावलं पाहिजे आणि त्यातून वृक्षारोपण वाढलं पाहिजे, हा आमचा त्यामागचा उद्देश। तर आहे आवाजाचं प्रदूषण। आता आपल्यामध्ये बरेच मोठे व्यक्ती पण बसलेले आहेत जे गाड्या चालवतात। एक जो कॉमन गोष्ट माझ्या नजरेला आली का ट्रॅफिक जाम असताना मागून आपण हॉर्न वाजवत राहतो। समोरच्याची गाडी थांबलेली असते, आपली पण गाडी थांबलेली असते, आपण वाजवतोय हॉर्न। आता तुम्ही मला सांगा समोरचा जो रस्त्यात थांबलाय तो मुद्दाम थांबला का? त्याला पण घाई आहे, काहीतरी अडचण आहे पुढे म्हणून तो थांबलाय आणि तुम्ही हॉर्न वाजवताय, काय फायदा आहे त्याचा? आजूबाजूला कोणी पेशंट असते, कोणाच्या घरामध्ये कोणाला कानाचा प्रॉब्लेम असतो, कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम असतो, 10वी 12वीचे विद्यार्थी अभ्यास करत असतात। आपण आपल्या घरी एखादा कार्यक्रम घेत आणि आवाज आपल्याला ऐकू येईल इतकाच ठेवला पाहिजे। पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जनजागृती म्हणून जागर फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि त्याचा भाग हा एक सायकल रॅली दरवर्षी या ठिकाणी घेतली जाते। याचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे घेतली जाते की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचा जो ऱ्हास चालू आहे आणि त्याचं संवर्धन करण्याची जी गरज आहे याच्याबद्दल जागृती निर्माण झाली पाहिजे। आता आपण पाहतो 30-40 वर्षापूर्वी पर्यावरणाच्या बद्दल एवढं जास्त बोलल्या जात नव्हतं, कारण त्यावेळेस एवढं त्याच्यामध्ये डिटेरिएशन नव्हतं, कार्बन इमिशन नव्हतं, इंडस्ट्रीज नव्हत्या। आता मलकापूरचा जर विचार केला तर आता दामोदरी शर्मा, दामभाऊ लखानी जे सिनियर लोक आहे यांना माहीत असेल की मोजून 1-2 कार होत्या, 4-5 मोटरसायकली होत्या, त्याच्या अगोदर तिथेही नव्हतं। आम्ही शाळेत असताना मोजक्या गाड्या दिसायच्या किंवा मोजक्या मोटरसायकली दिसायच्या। आज प्रत्येक घरामध्ये 3-3, 4-4 मोटरसायकली असतात। गाड्याची जो मानस म्हणजे बुलढाणा रोड रविवारी सुद्धा जाम असतो। इतकी व्हेकल पॉप्युलेशन या ठिकाणी वाढलेली आहे आणि हे प्रत्येक व्हेकल हे कार्बन इमिशन करत असते। आता आपल्यापेक्षा सधन किंवा त्यांची आर्थिक आय जास्त आहे असे जे देश आहे त्याच्यामध्ये जवळजवळ काही देश असे आहे, नेदरलँड किंवा डेन्मार्क,
की 80% लोक जो आपला दैनंदिन जाण्यायेणं जे असते ते सायकलवर करतात. त्या देशाचे पंतप्रधान सुद्धा सायकलने जातात. आपल्या इकडे कोणता छोटा नेता असता त्याच्या मागे मोटर हे असते 50 गाड्या म्हणजे आवाज करत जोर जोरात जातात. त्या ठिकाणी त्या देशाचा पंतप्रधान सुद्धा सायकलने जातो. आणि हे कशासाठी, हे जे पर्यावरणाचं नुकसान होणारं आपण पाहतो, तापमानामध्ये बदल, नंतर पावसाची अनियमितता झाली. आता उन्हाळ्यात पाऊस पडतो, हिवाळ्यात पाऊस पडतो आणि पावसाळ्यात जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा पाऊस पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या रासाने झाल्या. आपण पाहतो की कोरोनामध्ये हे कमी होतं, पण लुधियानावरून हिमाचल पर्वत दिसत होता. म्हणजे एवढं पर्यावरणाचं प्रदूषण या आपल्या देशामध्ये आहे. आज दिल्लीमध्ये एक गाडी दिल्लीहून येणारी किंवा दिल्लीहून जाणारी किंवा विमान राईट टाइम जात नाही, कारण तिथं प्रदूषण इतकं आहे की दिसतच नाही समोर काय आहे ते. आणि ते आपल्याला त्याचं संतुलन परत आणण्यासाठी किंवा जे पृथ्वीचं आपलं बॅलन्स आहे तो परत आणण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे. कारण आपण जर इतकं इंधन जाळत गेलो आणि अनावश्यक प्रकारे जाळत गेलो, काहीच काम नसते, पण खेळातले 100 लोक मला बोलले येतात, कशासाठी येतात ते माहित नाही. बरं येतात तर सायकल नाही आहे, व्यायामही होईल, सगळं होईल, ते नाही मोटरसायकल 2-2, 3-3 चक्रा. हे असं आपल्याला इझी जर झालं तर आपण मग त्याचा विचार करत नाही, फक्त आपलं मनोरंजन होते किंवा आपला टाइमपास होतो, अशासाठी या गोष्टी वापरतो. जर आपण सायकलवरून जर गेलो श्रम आपल्यालाच घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की जाणं येणं जरा एक चक्कर मारला बस झालं. म्हणून इथे जे सांगितलं गेलं किंवा जोपर्यंत मुलं 12वी पर्यंत जात नाही नका देऊ ना त्यांना स्कूटी जरी असली तरी एवढी गरज नाही ना. मलकापूर एवढं मोठं गाव नाही की सायकलनी 7 मिनिटात पोहोचेल, स्कूटीने 5 मिनिटात पोहोचेल. तो स्कूटीचा एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट करू शकतो, काही करू शकतो, कारण त्याचं नुसतं हात फिरवला की त्याचा स्पीड वाढतो. इथे तुम्ही जितके जोरात ताकद लावाल तरच ते पडेल, नाही तर नाही पडणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे आणि ह्या आपण अंगीकारल्या पाहिजे. बुल्डाना से सी न्यूज संवाददाता सीमा संदीप साफ जी की रिपोर्ट। देखा जाए तो जागर मल्टीपर्पज फाउंडेशन की ये पहल स्टूडेंट्स और जनता में स्वास्थ्य, पर्यावरण और देशभक्ति के प्रति जागरूकता बढ़ाने में सहायक साबित होगी। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।